कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर बायोटेक लोणी इथून आलेलो आहे. सध्या आपण सुधीर खर्डे यांच्या G9 केळीच्या बागेमध्ये आलेलो आहात आणि हे आपण येण्याचं कारण म्हणजे इथे तर की आपण सध्या कॉलेजमध्ये केळीचं टिश्यू कल्चर करत आहोत. त्या टिश्यू कल्चरसाठी जी काय गरज असती ती म्हणजे सकर्सची. म्हणजे पहिल्यांदा जे तुम्ही आता नॉर्मल जे झाड लावतात त्याच्यापैकी सकर्स हे मेन आपण टिश्यू कल्चरसाठी वापरतो. तर टिश्यू कल्चरसाठी जे सकर्स वापरले जातात ते हे मेनली तुमचे सॉर्ट सकर्स असतात. कारण याच्यामध्ये 2 टाईप्स असतात. हा एक प्रकारे हा सॉर्ट सकर आहे. हा आपण जे एक्सप्लांट वापरणार हे किती पाहिजे 2 ते 3 महिन्याचा एक्सप्लांट पाहिजे. म्हणजे हे जे सध्याचं जे एक्सप्लांट आहे हे एकदम परफेक्ट एक्सप्लांट आहे. तसं आयडियली जर सांगायचं झालं जे आपण टिश्यू कल्चरसाठी जे सकर्स वापरणार आहे त्यांचं आपण पॅरेंट बघून घेतो. त्या पॅरेंटवर डिसीज कोणत्या प्रकारचा आहे का नाही, ते डिसीज फ्री आहे का नाही, ह्या गोष्टींची आपण पहिली माहिती घेत असतो. पण सध्या आम्ही कारण लॅबमध्ये सध्या हा टिश्यू कल्चर प्रोटोकॉल आहे हा स्टँडर्डाइज करत आहोत. त्यासाठी आपल्याला स्टँडर्डायझेशन ज्यावेळेस करणार असतो त्यावेळेस आपल्याला 100 सकर्स लागत असतात आणि ते सध्या आमच्याकडे अवेलेबल नाहीये. मग हे स्टँडर्डायझेशन आम्ही जे आता सुधीर खर्डे आहे त्यांचा सुधीर ॲग्रो म्हणून ही एक कृषी सेवा केंद्र आहे कोल्हारमध्ये, आपण त्यांच्या शेतामध्ये आलेलो आहे. ह्यांचा हा बाग हा सध्याचा 2 वर्षाचा बाग आहे आणि त्यांनी आता हे तिसरं बेनं धरलेलं आहे. तर मग ही जी सगळी प्रोसेस आहे कारण आता हीच एवढी सध्या लोणीच्या